गाव ना बाहेर नाला वैर हात पाय धुवायला घ्या. हात पाय धुईरांता पाणी लिना तोंड मा ज्या पाणी ना गोठली ना त्या मा पाहत नका ना त्या आव कसा ना होईल म्हणे आता प्रायचित भोगणं पडीन आपले कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाऊ स्नान करूत म्हणे पाप दोहांसाठी. अहो भाऊ दर मुक्काम जायरांता आणि एक ठिकाणी असं अडचण मा फसना 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही भाऊ जोरमा पाणी ताण लागेल होती. पाणी ना तपास नाही एक म्हातारी आहे ना कुटियामा बसेल होती याला आपल्याकडे झोपडी म्हणतस. झोपडी मा म्हातारी बसेल होती याला असं वाटणं झोपडी दिली कोणतरी राहता शिनबो जवळ घ्या म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ म्हणे मला पाणी घरी ताण लागेल शे पाणी कुठे भेटेल म्हणे भाऊ 4.5 किलोमीटर अंतरावर पाणी ना तपासणे मग तू म्हणे भाऊ मी सकाळी मायस ना छोटीशी बाटली भरलेस म्हणे मी दुपार लागून पुरच म्हणे दादा रोना चिडावडा घेत का मी निघास म्हणे पाणी सर नका म्हणे आजी माय मला जर पाणी भेटले ना मला जीव निघ जाईल म्हणे भाऊ चिंता करू नको तुला पाणी भेट असतं लोगून मी काहीतरी देस म्हणे काय म्हणे म्हणा पिशीमा सोपारीन काढा तोंडमा टाकले म्हणे भाऊ सोपारीन काढा तोंडमा पडी घ्या 5 मिनिटं गप्पा मारा तू बरं ना 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ 15 मिनिटं घ्यात म्हणे सोपारीन काढा फुटत नाही म्हणे भाऊ मी 6 महिन्याचा आहे पोट राहणं मागाई फुटणार नाही चालू फुट जाईल